नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आजची रेसिपी स्पेशल एवढ्यासाठी आहे कारण ही रेसिपी मी एका खास हॉटेलमध्ये खाल्लेली आहे आणि ही रेसिपी बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल अशी आहे. रेसिपी साधी सिंपल आहे आणि अगदी छान. याचं नावसुद्धा अगदी सुंदर आहे, ते म्हणजे शेतकरी चिकन हंडी. अगदी साध्या पद्धतीने बनवलेली आहे. बघता क्षणीच कलरच पाहून तुम्हाला तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी आहे. आणि ही रेसिपी मी खेड शिवापूरमध्ये गेले होते, त्या ठिकाणी मी खाल्लेली आहे एका ठिकाणी. आणि ती रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली, म्हणूनच आज तुमच्यासाठी खास ही रेसिपी मी शेअर करते. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या आहेत, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रक घेतलेला आहे 2 इंच. आता हे आपण एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे, एकदम फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे. पहा, अशा पद्धतीने फाईन पेस्ट केलं. इथे मी जवळपास हे 1 किलो चिकन आहे आणि या चिकनला आपण जो आत्ता मसाला करून घेतला हिरवा, तो मसाला लावून ठेवायचा आहे. सुरुवातीला आता आपण चिकन स्वच्छ धुवून घेतलेलंच आहे, तर यामध्ये थोडं अर्धा टीस्पून मी मीठ घालून घेतलेला आहे आणि जो आपण मसाला बनवला तो मी 2 टीस्पून घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर थोडीशी हळद घालून घेऊयात आणि हा सर्व मसाला आपण या चिकनला अगदी व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने हे लावून घ्यायचं आहे. आणि एक 15 ते 20 मिनिट आपण हे चिकन असंच ठेवून देऊया, म्हणजे छान मसाल्यामध्ये हे चिकन मुरले जाईल. चिकन मुरते आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चिकन मुरलेलं आहे. आता आपण ते चिकन शिजवण्यासाठी फोडणी देऊया. त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल घालून घेतलेलं आहे. या तेलामध्ये मी एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे आणि तो या फोडणीमध्ये घालून घेतलेला आहे. हा कांदा थोडंसं लालसर भाजून घ्यायचं आहे आपल्याला. यामध्येच आपण 1 टीस्पून जो हिरवं वाटण केलं होतं अद्रक लसूण पेस्ट आणि मिरचीचं, ते घालून घेऊया. ते सुद्धा तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. मसाला आणि कांदा चांगलं परतल्यानंतर जे आपण मॅरिनेशन करून चिकन ठेवलं होतं ते घालून घेऊया. चिकन घातल्यानंतर गॅसची आच आहे ती मोठी ठेवायची आहे आणि मोठ्या गॅसवर चांगलं व्यवस्थित आपल्याला हे चिकन या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. या चिकनमध्ये आपण पाणी घालणार नाही आहे, फक्त वाफेवरती असं शिजवून घेणार आहोत. याचं जे स्वतःचं पाणी असणार आहे त्या स्वतःच्या पाण्यामध्ये चिकन शिजवून घ्यायचं आहे. फक्त थाळीमध्ये आपण थोडंसं पाणी ओतून ठेवणार आहे आणि वाफेवरच हे चिकन शिजवून घेणार आहे. आता चिकन शिजते आहे तोपर्यंत आपण याचा मसाला करून घेऊया. यासाठी मी अर्धी वाटी सुका खोबरं घेतलेलं आहे. हे सुकं खोबरं आपण चांगलं अशा पद्धतीने गॅसवर भाजून घेऊयात. दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं हे खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्याचबरोबर यावरतीच आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, तो टोमॅटो देखील भाजून घ्यायचा आहे. यामध्ये आपण म्हणजे अख्खेच हे सर्व मसाले आपण भाजून घेणार आहोत. पहा, टोमॅटो भाजत आल्यानंतर त्याच्यावरची जी साल आहे ती आपोआपच आता निघत आलेली आहे. टोमॅटो चांगला भाजून झालेला आहे. आता तो सुद्धा आपण एका साईडला प्लेटमध्ये काढून ठेवूया. आणि त्यानंतर आपण याच्यावरती कांदे भाजून घेणार आहोत. कांदे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले, चांगले सोलून मी त्याचे काप करून घेतलेत, कारण अख्खे कांदे पटकन भाजले जात नाहीत, म्हणून मी असे हे कापून घेतलेले आहेत. हे सुद्धा अगदी काळसर थोडेसे भाजून घ्यायचे, म्हणजे मऊ पडतील अशा पद्धतीने आपण हे कांदे चांगले भाजून घेऊयात. पहा, कांदा देखील आपला हा भाजून झालेला आहे. आता आपण उलटपुलट करून दोन्ही बाजूने अजून थोडा वेळ भाजून घेऊया, म्हणजे पूर्णपणे आतील सर्व बाजूनी कांदा भाजला जाईल.
आता कांदा देखील आपण एक एक करत काढून घेऊयात. कांदा भाजून झालेला आहे. आता आपण लसणाचा एक छोटा गड्डा आपण याच्यावरती असंच भाजून घेऊया. अशा पद्धतीने मसाला केल्यामुळे आपला जे चिकन आहे त्याची टेस्ट काही वेगळीच असणार आहे. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि अद्रक ते देखील अशाच पद्धतीने थोडंसं भाजून घेते आहे. शेतकरी चिकन हंडी एवढ्यासाठी या रेसिपीला नाव पडलेलं आहे, कारण बऱ्याच वेळेस काय होतं, मसाल्यांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो, गरम मसाल्यांचा वापर केला जातो. तर इथे या रेसिपीमध्ये अगदी साधी सिंपल कांदा, लसूण, खोबरं, कोथिंबीर या सर्व पदार्थांचा वापर केलेला आहे. आणि ह्या सर्व पदार्थ साध्या कुटुंबात सुद्धा असतात, त्यामुळे ही रेसिपी अगदी खास आहे. पहा, आपलं चिकनसुद्धा चांगलं शिजलेलं आहे. अजून थोडा वेळ आपण हे चिकन शिजवून घेऊयात. चिकनमध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केला नाही, तरी एवढं पाणी होतं. पहा, आता हा आपला मसाला भाजून तयार आहे, तो आपण बारीक करून घेऊयात. चिकन पाहूया, चिकन देखील शिजलेलं आहे. आता मस्त असं हे चिकन रेडी झालेलं आहे फोडणीसाठी. मसाला देखील आपला तयार झालेला आहे. आता आपण फोडणी देऊया. सुरुवातीला आपण इथे सुके मटण करून घेत आहोत. यासाठी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे आणि या तेलामध्येच आपण 1 टेबलस्पून साजूक तुपाचा वापर करत आहोत. साजूक तूप घातल्यामुळे आपला जे चिकन असणार आहे त्याला टेस्ट खूप छान येते. आता हे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडे पावडर मसाले घालून घेऊया. यामध्ये आपण सुरुवातीला मिरची पावडर घालून घेतलेली आहे. मिरची पावडर आपण 2 टेबलस्पून वापरलेली आहे, कारण याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा वापरलेल्या आहेत. आणि 1 टीस्पून आपण धने जिरे पूड वापरलेले आहेत. हे मसाले टाकल्यानंतर चांगले तेलामध्ये एकदम लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण जे वाटण करून मसाला बनवलेला आहे कांदा खोबऱ्याचं, ते वाटण घालायचं आहे. मी इथे सुक्या मटणाला थोडंसंच वाटणाचा वापर करणार आहे, कारण मला थोडंसं असं एकदम ड्राय असं हे चिकन बनवायचं आहे. म्हणजे जास्त ग्रेव्ही टाईप आपल्याला इथे चिकन बनवायचं नाही आहे. त्यामुळे वाटण मी जवळपास 3 ते 4 टेबलस्पून यामध्ये घातलेलं आहे. तसेच थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. ऑलरेडी आपण चिकन शिजवताना मीठ घातलेलं आहे, पण चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मिठाचा वापर करायचा आहे. हा मसाला पूर्णपणे तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. हा मसाला आता आपण अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात. यामध्येच मी 1/4 टीस्पून हळदीचा वापर केलेला आहे. आधी देखील आपण हळद पावडर घातलेली होती, तरीसुद्धा याच्यामध्ये मी अजून थोडीशी घातलेली आहे. वाटण छान हिरवा कलर आलेला आहे, कारण याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या कोथिंबीरीचा वापर केलेला असल्यामुळे कलर पहा. हे वाटण आता चांगलं भाजून झालेलं आहे. याच्यामध्ये आपण जे चिकन होतं शिजलेलं ते घालून घेऊयात. जास्त असं रसाचा इथे वापर करायचा नाही आहे. ड्राय असं चिकन आपलं झालं पाहिजे, अशा पद्धतीने मी इथे फक्त किंचित थोडंसं जे चिकनचं पाणी होतं ते घालून घेतलेलं आहे. पूर्णपणे मसाल्यामध्ये मिक्स करून अगदी 5 ते 10 मिनिट आपण हे झाकण ठेवून शिजवून घेऊयात. चिकन झालेलं आहे. कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता याची आपण करी करूया. त्यासाठी मी एक भांडं खोलगट घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घालून घेऊया. तेलामध्येच आपण 1 टीस्पून तुपाचा सुद्धा वापर केलेला आहे. मी सुरुवातीला चिकन शिजत असताना घातलं नव्हतं, पण ज्यावेळेस आपण चिकन शिजल्यानंतर फोडणी देतो त्याचवेळी मी तुपाचा वापर केलेला आहे. कारण असं केल्याने काय होतं, चिकनला एक वेगळ्याच प्रकारची टेस्ट येते. यामध्ये आता आपण 1 टीस्पून धने जिरे पूड घालून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण 2 टेबलस्पून मिरची पावडर घालून घेऊया. 2 ते 2.5 टेबलस्पून घातलेली आहे मी मिरची पावडर.
म्हणजे तुम्हाला कितपत तिखट हवं असेल त्या अंदाजानुसार तुम्ही मीठ आणि तिखटाचा वापर करू शकता. इथे मी ऑलरेडी हिरव्या मिरच्या पण वापरलेल्या आहेत, त्यामुळे मी फक्त 2.5 टेबलस्पून मिरची पावडरचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर जे आपण वाटण करून घेतलं होतं मसाल्याचं, ते वाटण घालून हे पण अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. वाटणाचा कलर पहा, काळपट हिरवा असा कलर आलेला आहे, कारण आपण इथे थोडासा मसाला भाजून असा गॅसवर डायरेक्टली भाजून घेतला असल्यामुळे काळं वाटण तयार झालेलं आहे. त्याचबरोबर कोथिंबीर आहे, त्यामुळे हिरवट काळसर असा कलर आलेला आहे. मस्त अशी ही टेस्ट लागते. आता मसाला चांगला भाजून झालेला आहे. याच्यामध्ये जे चिकनचं आपण शिजवून घेतलेलं पाणी होतं ते पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, अंदाजानुसार मीठ घालायचं आहे. पहा, मसाला छान भाजलेला आहे, तेल सुटत आलेलं आहे साईडनी. आता याच्यामध्ये आपण जे चिकन शिजलेलं पाणी होतं ते घालून घेऊया. कलर पहा, मसाल्याला खूपच छान आलेला आहे, त्यामुळे आपल्या तर्रीला सुद्धा कलर खूप छान येईल. आता हे पाणी घालून घेतलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला अंदाजानुसार अजून याच्यामध्ये करी किती वाढवायची आहे त्यानुसार तुम्ही इथे गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाणी घातल्यामुळे काय होतं, जे तर्री असते ती खूप छान येते आणि पटकन येते. आता हे सर्व आपण मसाले आणि पावडर वगैरे घालून झालेलं आहे. आता ही करी आपण उकळवून घेऊया. मंद आचेवर उकळवत ठेवायचे, 5 ते 10 मिनिट असंच आपण उकळवून घेऊया. जवळपास आपली ही शेतकरी चिकन हंडी तयार झालेली आहे. फक्त करी उकळल्यानंतर आपण लगेचच ही रेसिपी सर्व करायला घेऊया. पहा, करी उकळलेली आहे. आता आपण ही एका बाउलमध्ये वाढण्यासाठी घेऊया. तुम्ही दोन्हीही चिकन आणि करीची रेसिपी पाहिली. तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. त्याचबरोबर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसेच अजून कोणत्या प्रकारची रेसिपी तुम्हाला माझ्याकडून पाहायला आवडेल त्या रेसिपीचे नाव तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता. मस्त अशी झणझणीत रेसिपी आहे आणि भाकरीबरोबर तर खूपच छान लागते. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाले मला ते कळवायला विसरू नका. मस्त कलर पहा चिकनचा. त्याचबरोबर आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.